हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10 विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 22. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. मी वेदांमध्ये सामवेद आहे, देवांमध्ये मी इंद्र आहे, इंद्रियांमध्ये मी मन आहे, प्राणीमात्रांमध्ये मी जीवात्मा आहे. वेदानाम सामवेद अस्मि. भगवंत श्री सांगत आहेत की मी वेदांमध्ये सामवेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. यातील ऋग्वेद हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा वेद मानला जातो. तरीही भगवंत श्री येथे त्यांची सामवेद ही योग विभूती सांगत आहेत. याची काही कारणे आहेत. सामवेद हे ऋग्वेदाचे सारभूत आहे. छांदोग्य उपनिषदात सामवेदाचे महत्त्व सांगितले आहे. सामवेद हा तालात, सुरात, स्वरात लयबद्ध असा गाता येतो, गायला जात असे. पुस्तकात छापलेली कविता वाचून जितकी लक्षात राहते त्यापेक्षा ती जर सुस्वर अशी गायलेली ऐकली तर ती जास्त चटकन लक्षात राहते. आपण ती सहज म्हणूनही गुणगुणतो. आजही स्वरसम्राज्ञी लताताईंनी ज्ञानेश्वरींच्या ज्या ओव्या गायल्या आहेत त्या अनेक जणांना माहीत आहेत, पाठ आहेत. पसायदान हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे. अनेक गायकांनी आणि गायिकांनी गायलेले अभंग अनेक जण गात असतात. पुढे केव्हा तरी तेच अभंग जेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेत भेटतात तेव्हा मोठा आनंद होतो. आज अनेक समारंभांची सांगता पसायदान गाऊन केली जाते. याचे श्रेय स्वरसम्राज्ञी लताताईंना आहे. भगवंत श्रींनी स्वतः हातात आधी बासरी धारण केलेली आहे आणि मग सुदर्शन चक्र धारण केलेले आहे. गोप गोपींबरोबर नृत्य करण्यात त्यांना विलक्षण आनंद आहे. जीवन म्हणजे एक केवळ आनंद आहे हा त्यांच्या आचरणाचा संदेश आहे. ते ज्या अर्जुनाला हे सांगत आहेत तो अर्जुन जसा एक विश्वविख्यात महापराक्रमी योद्धा आहे तसाच तो एक अतिकुशल असा नर्तक आहे. अज्ञातवासात त्याने बृहन्नळेचे रूप घेऊन स्त्रियांना नृत्य शिकवले. सांगायचा मुद्दा इतकाच की वेदांचे तत्त्वज्ञान स्वरबद्ध गाता येणारा सामवेद भगवंत श्री त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. मुंडी खाली घालून गीता तोंडपाठ करून शब्दार्थांचा छल करण्यापेक्षा गीता नित्य जीवनात आत्मसात करून समजून घ्यायची आहे. आज 7,500 वर्षानंतर भगवंत श्रींवर ताशेरे मारणे सोपे आहे, परंतु गीता पचवणे हेच खरे गीता वाचन आहे. देवानाम अस्मी वासव. भगवंत श्री सांगत आहेत की देवांमध्ये मी इंद्र आहे. हे समजण्यासाठी लक्षात घ्यावे की यथा राजा तथा प्रजा किंवा राजा बोले प्रजा डोले. एक इंद्र सांगितला की बाकी देवही त्यांची योग विभूती ओघाने आलीच. देवांनाही त्यांच्याचमुळे चेतना मिळत असते. त्याचा वापर ते भोग लालसा उपभोगायला करतात. ही देवांची वृत्ती आहे. त्यात त्या चेतनेचा दोष नाही. चाकूने कागद किंवा फळ कापता येते, परंतु त्याच चाकूने कोणी खून केला तर त्यात त्या चाकूचा दोष नसतो. या चाकू वापरणाऱ्याचा गुणदोष असतो. याचा उलगडा आणखी सविस्तर पुढील आणखी योगविभूती पाहताना होत राहील. इंद्रियाणाम मन च अस्मि. भगवंत श्री सांगत आहेत की इंद्रियांमध्ये मी मन आहे. भगवंत श्री आणखीनच जटिल योगविभूती सांगत आहेत. दोष दृष्टी ठेवून हे समजणे अशक्य आहे. इंद्रिय आणि विशेष करून मन तर अध्यात्म मार्गात, योग मार्गात परमेश्वर प्राप्तीतील फार मोठी अडचण आहे. ध्यान समाधीसाठी अमन अवस्था प्राप्त करावी असे वारंवार सांगितले जाते. येथे तर भगवंत श्री मन हे त्यांचे ऐश्वर्य आहे असे सांगत आहेत.
हे समजण्यासाठी प्रथम मन म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया. परमात्मा अंशात्मक रूपाने जेव्हा मातेच्या उदरी प्रवेश करतो तेव्हा तो जीवात्मा निर्माण करतो, कारण आत्मा सूक्ष्म आहे. ही सृष्टी जड आहे. सृष्टीच्या सौंदर्याचा, वैभवाचा, येथील लीलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यासाठी जड माध्यमच हवे. यास्तव अंतरात्मा जीवात्मा निर्माण करतो. या जीवात्म्याला सृष्टीचा उपभोग घेण्यासाठी त्याच्या सभोवती देह धारण केला जातो. देहाला मदतीसाठी इंद्रिय धारण केली जातात. यात पंचज्ञानेंद्रिय असतात. ती बाह्यसृष्टीचे ज्ञान ग्रहण करून ते जसेच्या तसे मेंदूला पुरवतात. मेंदू आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे स्मृतीचा आधार घेऊन, मदत घेऊन त्याचे विश्लेषण जीवात्म्याला प्रक्षेपित करतो. जीवात्मा आत्म्याला लपेटलेल्या संचिताप्रमाणे त्यांना उपभोगून संपुष्टात आणण्यासाठी योग्य असे कर्म करायला पंचकर्मेंद्रियांना आज्ञा करतो आणि मग त्याप्रमाणे पंचज्ञानेंद्रियांकडून प्रत्यक्ष कृती होते. येथे एक विचित्र घटना घडते. जेव्हा आपण शेगडीवर किंवा अग्नीवर पाणी तापत ठेवतो तेव्हा त्या ज्योतीमुळे पाणी तापत असताना त्यामधून त्या अग्नीचा दुय्यम परिणाम म्हणून धूर तयार होतो. तो धूर बाहेर जाताना त्याची काजळी वर छताला धरते, पकडते. अग्नीचा उद्देश पाणी तापवणे हा असतो. तरीही त्यामधून अनावश्यक, आपल्याला नको असलेली काजळी तयार होते आणि ती छताला जाऊन साचते. याचप्रमाणे जेव्हा मेंदू बाह्य ज्ञानावर विचार करतो तेव्हा तो अनेक बाजूने विचार करतो. मग ते विश्लेषण तो जीवात्म्याकडे कृतीसाठी पाठवितो. जीवात्मा अंतरात्म्याच्या प्रेरणेने कृती करतो, परंतु यात मेंदूने केलेल्या अनेक बाजूंच्या विचाराचा दुय्यम परिणाम तयार होतो आणि तो आपल्यात एका विशिष्ट ठिकाणी साचतो. समजा रस्त्याने जाताना आपल्याला केळे दिसले. हे ज्ञान डोळ्यांमार्फत मेंदूला पुरवले जाईल. मेंदू स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण जीवात्म्याकडे पाठवील. अंतरात्म्याच्या प्रेरणेने जीवात्मा कृती करेल की काहीही नाही, चल पुढे. ही अगदी एक किरकोळ गोष्ट आहे. यावेळी जर जिभेला पाणी सुटून किंवा पोटाला भूक लागून ते केळे खाण्याची इच्छा झाली तर हा केळे दिसणे या ज्ञानाचा दुय्यम परिणाम म्हणजे ते केळे खावे ही इच्छा आपल्यात कुठेतरी साचून राहील. हेच संचित भोग होत. हे जेथे साचते अशा इच्छा नित्यनियमी जेथे साचत असतात त्यालाच मन असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे मेंदूच्या विचारांचा आविष्कार जेथे साचतो तेथे ती जागा म्हणजे मन. यावरून लक्षात येईल की मन हे अनावश्यक आहे, उपरे आहे. हळूहळू हे मन महाबलाढ्य होते आणि मेंदूने जीवात्म्यासाठी प्रक्षेपित केलेले विश्लेषण हे मन मध्येच ग्रहण करते. एवढेच नव्हे तर त्याचा दुरुपयोग करून परस्पर देहादी इंद्रियांना सुखकारक वाटेल अशा पद्धतीने ते पंचकर्मेंद्रियांना आज्ञा करते. या आज्ञा अर्थातच संचित भोग उपभोगायला आणि देहादी इंद्रियांचे चोचले पुरवायला उपयुक्त अशा असतात. यात जीवात्म्याचा सहभाग नसतो. अंतरात्म्याचे मार्गदर्शन तर दूरच राहते. देहादी इंद्रियांचे चोचले पुरवले जाणार असल्यामुळे अशा कृतीला इंद्रियांची नेहमीच साथ मिळते. भगवंत श्री सांगत आहेत की मन त्यांची योगविभूती आहे. मन म्हणजे काय ते समजल्यावर आता भगवंत श्री मन ही त्यांची योगविभूती आहे असे का म्हणत आहेत ते पाहूया. झाडाच्या फांदीवर अनेक पक्षी येऊन बसतात. त्यावेळी ते झाडाच्या फांदीवर विष्ठा करतात. काही वेळा या त्यांच्या विष्ठेतून एखाद्या निराळ्या झाडाचे बीज फांदीवर पडते. जर पावसाचे दिवस असतील किंवा अन्य कारणाने ती फांदी उलसर असेल तर तेथे या उपऱ्या बीजाला पाणी मिळते. पक्षाच्या विष्ठेचे त्याच पाण्यामुळे सोनखतात रूपांतर होते. अशा प्रकारे त्या उपऱ्या बीजाला खत, पाणी, हवा, प्रकाश असे सर्व काही त्या फांदीवर बसल्या बसल्या मिळते आणि त्या उपऱ्या बीजाला तेथेच कोंब फुटतो. त्याला यथाकाळी मुळे येतात आणि ती त्या झाडाच्या फांदीला भेदून आत जातात. तेथे ती त्या झाडाने जमिनीतून शोषण केलेले अन्नरस खातात आणि अशा रीतीने तो कोंब जोमात वाढतो. त्याचे झाड तयार होते. ते मूळ झाडापेक्षा जोमात फोफावते. याला बाणगुळ असे नाव आहे. मूळ झाडाला बाधा येते म्हणून हे बाणगुळ कापून तोडून टाकतात. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्या मूळ झाडाला किंवा या बाणगुळाला एकाच ठिकाणामधून चेतना मिळत असते.
या दोन्ही गोष्टी भगवंत श्रींचेच ऐश्वर्य असते. याचप्रमाणे आपला जीवात्मा, देहादी इंद्रिय आणि आपले अनावश्यक प्रेम मन हे एकाच चेतनेमधून परमात्म्यामधून ऊर्जा घेत असते. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की मन ही त्यांचीच योगविभूती आहे. या ज्ञानाचा फार सुंदर उपयोग करावा. ही चेतना मनाला अध्यात्म योग साधनेद्वारा पोचवावी. उदाहरणार्थ देहादी इंद्रियांप्रमाणेच मनालाही योग प्राणायाम आणि योग ओंकार जपमिश्रित चेतना पुरवावी. प्रथम योग प्राणायाम करावा आणि नंतर योग ओंकार जप करावा. भगवंत श्रींचा प्रसाद म्हणून ती योग प्राणायाम मिश्रित योग ओंकार जप चेतना देहासह मनाला पुरवावी. याचा योग्य तो परिणाम इंद्रियांप्रमाणेच मनावरही होतो. ते भोगप्रवृत्त विषयासक्त मन परमात्मा सन्मुख होते. ते परमात्मा हाच विषय उपभोगायला प्रवृत्त होते. भूतानाम अस्मी चेतना. भगवंत श्री सांगत आहेत की प्राणीमात्रांमध्ये मी जीवात्मा आहे. मुद्दा क्रमांक 10.22.03 मध्ये आपण जीवात्म्याबद्दल सविस्तर निरूपण केले. भगवंत श्री प्रत्येक सजीवात जीवात्मा निर्माण करतात. त्यायोगे सृष्टीची लीला विविधतेने उपभोगली जाते. जेव्हा देह थकतो तेव्हा त्याचे पतन होणे अपरिहार्य असते. अशा वेळी अंतरात्मा देह सोडून जातो. त्यावेळी मूळ चेतना निघून गेल्यामुळे जीवही जातो. यालाच आपण मृत्यू म्हणतो. हा जीवात्मा म्हणजे भगवंत श्रींची योग विभूती असते. मरण समयी तडफड होऊ नये असे वाटत असेल तर जीवात्मा सतत योग साधनेने अंतरात्म्याच्या सन्निध ठेवावा. भगवंत श्रींच्या योग ओंकार जप नामस्मरणात ठेवावा. म्हणजे मरणकाळी जीवात्माही अंतरात्म्यासह देहाच्या बाहेर होतो. त्यामुळे क्लेश न होता, तडफड न होता देहाला मृत्यू होतो. हरिओम.